नमस्कार. 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 कारण काय असतं, आपण इथं ट्रेनिंग मध्ये आलेलो आहोत म्हणजे आता आपण सर्व बोलले आपल्याला काय करायचं आहे, जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. आपण जर घरात बसल्या बसल्या आत्याला का ठेवलं आणि जोरात जर म्हणलो नमस्कार, घरचे काय म्हणतील किंवा टाळे वाजवायची इच्छा झाली, जोरजोरात टाळे वाजवायला लागले, 2 मिनिटानंतर घरचे काय म्हणतील हा आत्याला केला काय झालं म्हणजे मुंडी वगैरे सहस्रभूत घ्यायचं आणि एक प्लॅटफॉर्म आहे तिथं आल्यानंतर आपल्या भावनाला आपण मोकळं करू शकतो. प्रत्येकाच्या अंगामध्ये काहीतरी कला असते. आज मी आमच्या पहिले आज गाणं ऐकलं, मला माहित नव्हतं त्याचा आवाज एवढा सुरेख आहे, तेवढा मंजूर आहे. तर मी बाहेर गेल्यानंतर पहिलं डोक्यात आलं महाराजांना सांगणार आहे आता याच्या शिक्षणाचं वगैरे डोक्यातून काढून टाका, शिकलं तर शिकणार, त्याच्या कलेवर फोकस करा. कारण महत्वाची गोष्ट काय माहिती का, आपण जन्मल्यापासून आपल्या मनात काय बिंबवलेलं आहे, शिक्षण. कोणतं? शिक आणि नोकरी कर. मी नाहीये, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण आपण आता ते वाघिणीच्या दुधाऐवजी कशात दूध पाजवणार आहे लोकांना? मांजरीचं पण नाही, शेळीचं दूध आहे, ते फक्त ब्या ब्या करतं, गुरगुरायचं तर लांबच राहिलं. शिक्षण गरजेचं आहे, पण कोणतं? आज जे आपण जे देऊन घेतोय हे खरं शिक्षण गरजेचं आहे. कारण काय आहे, जे शालेय शिक्षण शिकतोय, मी स्वतः M.Com झालो, मला आज एक प्रश्न पडतो, मी 17 वर्ष शिकलो कशासाठी? बरोबर आहे ना? मी जर 17 वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन जर त्या क्षेत्रात माझं 1 रुपयाचं इन्कम नसेल, 17 वर्ष माझे काय झाले? मी स्वतःला दोष देतो, मी जर 10वीला नापास झालो असतो तर मी कदाचित बिझनेसमॅन असतो आतापर्यंत. पण इथपर्यंत येण्यासाठी वेळ लागला, कारण त्या शिक्षणाच्या नादी लागलो. आणि आज आपण मुलांना काय सांगतो, शिका आणि मोठे वापर. कसं? कोणाला आतापर्यंत शाळेत शिकायला भेटलं का बिझनेस कसा करायचा? कॉलेजमध्ये आमचे दीपक सर इथं सिव्हिल इंजिनिअरिंग सर, तुम्हाला पैसा कसा कमवायचा हे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं का बाहेर मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केटने शिकवलं? आपण 17 वर्ष काय केलं, शाळेत कॉलेजमध्ये जाऊन काय केलं? घरच्या समाजासाठी शिकलो फक्त. टेक्निकल नॉलेज गरजेचं आहे, मी त्याच्या विरोधात पण नाही, पण सगळेच नवीन होत्या पुढे चालले आज ते टेक्निकल नॉलेजच्या मागे चालले. आपल्याला मार्केटमध्ये काय पाहिजे? सक्सेस, पैसा आणि सक्सेस. टेक्निकल पाहिजे का? प्रॅक्टिकल नॉलेज. प्रॅक्टिकल नॉलेज आमच्या संदीप सर इलेक्ट्रिशियन आहे. तुम्ही जोपर्यंत शाळेत शिकत होते किंवा ITI केला तिथं तुम्हाला शिकवलं का 2 रुपये बेस्ट कमवायचं? तिथं काय शिकवलं? फक्त मार्क पाडा. मार्क पाडून काय करायचं? मार्क पाडा, रँक आणा, रँक. फक्त डिग्री घ्यायची. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे का, भैयाच्या एका गाण्यामुळं मला एवढं काहीतरी सुचलं. आज हे प्रत्येकाला गरजेचं आहे. शिक्षण जे व्यावहारिक शिक्षण गरजेचं आहे, पण नुसतं नोकरीसाठी शिकू नका. आपल्या पुढच्या पिढीला आपण बरबाद झालोय असं मी म्हणतो, पण आपल्या पुढच्या पिढीला बरबाद करू नका. त्याला व्यवसाय शिक्षणाच्या मागे लावा. हे साक्षात इंदुरीकर महाराजांसारखा समज प्रभातांकडे व्यक्ती सुद्धा कीर्तनातून सांगतोय, मुलांना शिक्षण कोणतं द्या? व्यवसाय शिक्षण द्या. नोकरी मिळवण्याच्या भानगडीत कुठल्याही शिक्षण घेण्याच्या नादी लागू नका. कारण मी ज्यावेळेस कॉलेज कंप्लीट झालं, B.Com झालं, बरेचसे तुम्ही क्लासमेट भेटायचे, त्यांना विचारलं काय करतो? काय MPSCची तयारी करतोय, काय करतो? CA ची तयारी करतोय. आणि आता 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्यांना भेटलं एक तर कुठेतरी कंपनीत जॉब करतोय, नाही तर शेती करतोय. मध्ये 5 वर्ष काय केलं? आणि जिथं 1 लाख लोकांमधून 1 व्यक्ती सिलेक्ट होतो, तिथं डोकं लावायचं का? तिथं 1 लाख लोक आपल्याला करोडपती बनवून देऊ शकतात, तिथं डोकं लावायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता आपला सगळी चर्चा झालेली, प्लॅन वगैरे बघितला सर्वांनी, काम कसं करायचं, लिस्ट कशी काढायची, लोकांना इन्व्हिटेशन कसं द्यायचं. माझ्या 46 ट्रेनिंगला कोण कोण होता? 7 तारखेला आपण जयश्री हॉटेलला ट्रेनिंग घेतलं होतं, बेसिक ट्रेनिंग. अमोल सरांनी लिस्ट वगैरे सगळे मुद्दे घेतले होते, त्यावेळेस तुम्ही पण होते. 7 तारखेला आपल्या ट्रेनिंग झाला त्यावेळेस, बरोबर? तर मी त्याच्यावर जास्त बोलणारच नाही आता, कारण आपण ऑलरेडी लिस्ट वगैरे काढली, मार्केटमध्ये गेलो. मी फक्त एकच मुद्दा बोलणार, कारण माझ्याकडे फक्त 20 मिनिटं आहे. 20 मिनिटांमध्ये मला माझं बोलणं पूर्ण करायचंय. मला एकच सांगा,
आता जे पण लोक आपल्या मार्केटमध्ये जाऊन काम करतायत, आपल्याला येणारे प्रश्न, ऑब्जेक्शन, समोरच्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो समोरचा व्यक्ती आपल्याला काय ऑब्जेक्शन देतो, निगेटिव्ह पॉईंट काय येतात, ते मला थोडक्यात सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर चर्चा करू. कोण सांगतं? सर पहिला प्रॉब्लेम असा येतो का आपली कंपनीचं प्रोफाईल सगळं चांगलं असतं, पण त्याच्याकडे गेल्यानंतर तो निगेटिव्ह माहित नाही, पण आमचाच कॉन्फिडन्स लेवल कमी पडतो स्वतःचा. अडचण काही समोरच्या माणसाचं ऑब्जेक्शन काही तर आपल्याला मागे घ्यावं लागतं, ते विचारतोय. बाकीचे आम्ही येऊन गेले आमच्या घरी, आम्हाला फरक नाही पडला. भरपूर प्रोडक्ट खाल्ले, भरपूर औषधं खाल्ले, पण फरक नाही पडला. ठीक आहे. अजून असे बऱ्याच कंपनीला आमच्याकडे येऊन गेले, तू काय नवीन सांगतोय, आम्ही फार करून बसलो. हा, आम्ही लई दिवे लावलेले, आम्ही लई दिवे काय नवीन दिवा लावले. अजून सांगा 5-6 प्रश्न असते, तेच असणार, त्याच्या पलीकडे 7 प्रश्न कोणाला येत पण नाही. पैसे नाही आमच्याकडे, तुला फरक पडल्यावर आम्ही पुढे देऊ, आता तू प्रॉडक्ट देऊन जा, फरक पडेल. ओके, औषधाचे रिलेटेड 2 प्रश्न आले, व्यवसायाचे रिलेटेड प्रश्न कोणाला आले? बोला स्वतःहून बोला. मी जर मग नाव घेऊन व्हायला लागत मग थोडं अवघड होईल. हा, किंमत जास्त आहे. ओके, म्हणजे पुन्हा एकदा प्रोडक्टचाच प्रश्न आला. मला अपेक्षित प्रश्न विचारा, हे तर मी उत्तर देतोच तुम्हाला 2 मिनिटांमध्ये, तुमच्याच भाषेत देतो, फक्त मला अपेक्षित प्रश्न आल्याशिवाय मी पुढे नाही. ऑब्जेक्शन काय येतं, समोर समजा बिझनेस नाही चालत, म्हणजे लोक जॉईन नाही होत किंवा जॉईन झाले काम नाही करत, असा प्रश्न आहे का? आता तुम्हाला विचारतो, तुम्ही काय झेंडा काढता येतं, मग आम्हाला सांगा. अजून जे काम करताना त्यांनाच प्रश्न येणार, जे काम नाही करत त्यांना प्रश्न पडत नाही. हा झाला बिझनेस माइंडेड प्रश्न, छान प्रश्न. अजून एकच प्रश्न बघ, आता शेवटचा घेणार नाही, आणि मग याच्यावर सोल्युशन सांगणार आहे का प्रश्न? ओके, हा औषधाचा प्रश्न आहे. हे 3 प्रश्न मी एकाच मुद्द्यात क्लिअर करतो. बिझनेस रिलेटेड मला एक प्रश्न पाहिजे होता, काय कोणाचा? या बिझनेसवर आम्ही आमचं करिअर लावू शकतो का? समर सक्सेस कंपनीचं काम जर करायचं असेल तर त्याच्यावर आम्ही आमचं करिअर लावू शकतो का? करिअर. ओके, करिअर लावू शकतो. ठीक आहे. जनरल आता एक प्रत्येकाला लक्षात आलं असं, जे विचारलं नाही त्यांच्या मनात प्रश्न समोर आले, असं मला वाटतं. माझ्या मनात हा 5 पैकी एक प्रश्न होता, पण ते समोर व्यक्ती विचारलं, मला विचारायची गरज नाही, असं कोण वाटतं? हात वर करा. या 5-6 प्रश्नापैकी हा प्रश्न मला पण होता, असं कोण आहे? कोणीच नाही. ओके, म्हणजे थोडक्यात मला विचारायचं हे की आपण जे प्रश्न 4 लोकांनी विचारले हे प्रत्येकाला पडतात, असं काय जाऊ आपण, मग ह्या प्रश्नावरती सोल्युशन काय करायचं? सोल्युशन सांगू शकतात कोणी? नाही. अच्छा, हा म्हणजे तुमचे कोणी सिनियर आहे त्यांना विचार, आम्हाला. ठीक आहे. आता याच्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोडक्टचा विषय, त्याच्यामुळे प्रोडक्ट बद्दल थोडक्यात सांगतो. आपला प्रोडक्ट काय आहे? औषध आहे का फूड सप्लिमेंट आहे? फूड सप्लिमेंट. फूड सप्लिमेंटचं काम काय असतं कोण सांगू शकतं? प्रतिकारक शक्ती वाढवणं. अजून शरीरातल्या डेफिशियन्सी कमतरता आहे आपल्या, प्रोटीन्स, मिनरल्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स वगैरे त्या भरून काढणं. बरोबर. अजून कोण सांगू शकतं फूड सप्लिमेंटचं कार्य काय असतं? आपण का घेतले पाहिजे फूड सप्लिमेंट? काय माहिती पण? अजून इम्युनिटी ग्रो होते. इम्युनिटी ग्रो होते. हा, ते बोल ना, प्रतिकार शक्ती वाढते. अजून आहे का? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपले जे प्रोडक्ट आहे हे 100% आयुर्वेदिक आहे, गव्हर्नमेंट लॅब टेस्टेड आहे. त्याच्यामुळं आणि फूड सप्लिमेंट असल्यामुळं हे विकण्यासाठी कुठल्याही लायसन्सची आपल्याला आवश्यकता, आपल्याला डॉक्टरच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. आपण कोणत्याही व्यक्तीला हे देऊ शकतो.
याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि फूड सप्लिमेंट असल्यामुळे जसं आता हे सर बोलले आपल्या शरीरामध्ये कमतरता भरून काढतं, बॉडी डिटॉक्स करतं. मला एक सांगा, आपल्या शरीराची कमतरता एकदा भरून निघली. आज मी असं समजतो, समजा गव्हाणे साहेबांचं एज 50 आहे असं करायचं, किती बरोबर 50 वय, 50 वयामध्ये मी आपला 2-3 महिने ऑर्थोपेडिक सेवा काय सप्लिमेंट घेते ती घेते, सगळी बॉडी डिटॉक्स झाली, सगळ्या कमतरता भरून निघल्या. आता आयुष्यभर यांच्या बॉडीमध्ये कधीच कमतरता येणार नाही. खरंय का? कधी येऊ शकते? कधी काय येऊ शकते? का? आजकाल काय झालं की आहार हे विषारी आहार बदललाय. लहानपणी आपल्या काळामध्ये दूध चांगलं असायचं, आता काही इंजेक्शन असतं. आहार सगळ्यात केमिकल जहर आहे. सध्या आपण जहर खातो आणि जहर खात असल्यामुळे प्रत्येकाला आजार होणार आहे. मी महाराज तरी मला कोलेस्ट्रॉल वाढले होते, म्हणजे मी तो पथ्य पाळतो तरी मला कोलेस्ट्रॉल वाढले होते, मला दम लागत होता. म्हणजे असं नाही की कोणी समजून नये की मला आजार होऊ शकत नाही, कारण येणारा काळ हा भयानक. ओके, धन्यवाद महाराज. महाराज आयुर्वेदाच्या अभ्यासामध्ये मी जे समर्पण केलं त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हाच फक्त मुद्दा डोक्यात बसून घ्या. हे प्रोडक्ट एकदा तुमचा आधार भागात गेला, भविष्यात मला पुन्हा कधी त्रासच होणार नाही, हा प्रश्नच चुकीचा आहे. हे समोरच्याला क्लिअर करा. आपल्याला वाटतं समोरच्याला 5,000 15,000 100% बरा झाला पाहिजे, भविष्यात गरज नाही पडली पाहिजे. ॲलोपॅथी आपण तो हॉस्पिटल म्हणतो, पेशंट आपल्याला पण आलाच नाही पाहिजे. ऐका का असा दवाखाना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये का तो तर डॉक्टर म्हणतो एकदा माझी ट्रीटमेंट घ्या, दोनदा घ्या, तुम्ही आयुष्यात माझ्या खायची गरज नाही. इथं बसलेल्यापैकी कोणाला शुगर बीपी आहे? आपल्या घरात कोणाला आहे? शुगर किंवा बीपी याची गोळी किती दिवस खावा लागते? लाईफ टाइम. आपण डॉक्टरला म्हणतो की 2 महिन्यात बंद कर माझी. झालं काय माहिती का, आपण आपला माइंडसेट चुकीचा केला. आपण आधी आपल्या माइंडसेटवर काम करणं गरजेचं आहे. आपण समोरच्या व्यक्तीला जर सांगितली इथं म्हणजे तलवार आहे तर तो तलवारच समजणार. आपण त्याला सांगितलं हे पण म्हणजे पपई तो पपईच समजणार. आपल्या हाताच्या समोरच्या व्यक्तीचा माइंडसेट काय करायचा हे ज्याला कळलं, गव्हाणे साहेब आपण जे चिकडी जातो प्लॅनला, जर एखाद्या व्यक्ती प्रोडक्ट बद्दल मला हे किती दिवस खावला, मी काय सांगतो आयुर्वेदाच्या नियमानुसार कुठलंही प्रोडक्ट किंवा कुठलाही आजार रिकवर करण्यासाठी कमीत कमी 90 दिवस खाणं गरजेचं आहे. 90 दिवसात तुमचा आजार कव्हर झाला, मग आता पुढं काय? प्रोडक्ट एकदम बंद करायचं आहे का? दिवसाड घ्या, 2 दिवसाड घ्या, आठवड्यातून 2दा घ्या. 40-45 प्लस वय असं आयुष्यभर आठवड्यातून 2दा घ्या. हे माझं वाक्य असतं. समोरच्या व्यक्तीला उत्तर भेटून जातं आम्ही किती दिवस काय. असे काही फोन येतात. आता बरोबर असतील मयूर सर असतील, महाराज असतील, तर ज्यावेळेस आम्ही प्रवास करत असतो फोन येतो, सर प्रोडक्ट पाहिजे होतं. मला प्रश्न पडतो आता यांना आपण कधी पाठवलं, पण माझ्याकडे व्हॉट्सअपची चॅटिंग सगळी असती. त्या व्यक्ती 6 महिन्यापूर्वी मला पेमेंट पाठवलेला असतो किंवा ॲड्रेस पाठवलेला असतो आणि तो आज मागतो. का मागतो? मयूर सरकारला आपण कुठे घेतो, त्यांनी कधी घेतलं का प्रोडक्ट? मी तुम्हाला एकच दाखवतो व्हॉट्सअपवर. मागच्या सप्टेंबरमध्ये 30 तारखेला ज्या व्यक्तीनं मागच्या सप्टेंबरमध्ये 30 तारखेला एक किट घेतलं, ऑक्टोबरमध्ये एक किट घेतलं, त्या व्यक्तीला मला काल का कॉल आला असेल, सर आम्हाला किट पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना, हे काय घेतलं होतं तो होता आजार बरा झाला, बंद झाला, परत आजार वाढला. म्हणायला पाहिजे होतं नाही का आला. काल आपण लातूरला एक प्रोडक्ट पाठवलं, किती दिवसांनी फोन आला? मार्च मध्ये आलेला होता, त्याच्या मागे सप्टेंबर मध्ये आलेला होता. दर 6 महिने एक किट का खाता येते कोण सांगू शकतो? 6 महिने ऑर्डर काय येते म्हणायचं प्रोडक्ट रिझल्ट येतोय. मी त्यांचा माइंडसेट असा केलेला आहे का तुम्हाला 6 महिने एक किट खाणंच खाणं आहे. बस एवढं आपल्या डोक्यात टाकून घ्या, आपले प्रोडक्टचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले. रिझल्ट घेण्याकडे फक्त युट्यूबचे व्हिडिओ दाखवा, व्हॉट्सअपला व्हिडिओ दाखवा, त्याला काय तुम्हाला ते मागते असेल आपल्या बॅकग्राऊंड
हे सगळेच लागतात. हे लोक बरे झाले तुम्ही बरे होऊ शकतात का? डॉक्टर भरत राठोड सारख्या मुलीला दिलं नाही रिझल्ट 8-10 वर्षाची मुलगी किती जणांनी त्याला सगळ्यांनी